भारतभूषण शास्त्री आणि मोहन बाभुळगावकर हे सकल लिपी प्रशिक्षणाची एक कार्यशाळा घेत आहेत. जे श्रोते इथं ऐकत आहेत त्या सर्वांना सुद्धा मी अतिशय विनम्रपणाने दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या मूळ विवेचनाला प्रारंभ करतो. मराठी साहित्याच्या आरंभ काळामध्ये महानुभाव पंथाने केलेली जी विपुल वाङ्मय निर्मिती आहे ही अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्वाची आहे. ही जी वाङ्मय निर्मिती आहे ती एका अपरिहार्य परिस्थितीमध्ये सांकेतिक लिपीमध्ये बद्ध झाली. हे वाङ्मय इतिहासाने आपल्याला शिकवलेलं आहे. आता खालशांची धाड आली वगैरे अशा पद्धतीचे काही उल्लेख आपल्याला या साहित्याच्या अभ्यासकांनी दाखवून दिलेले आहेत. किंबहुना महानुभाव पंथाच्या वाङ्मयामध्ये महानुभाव पंथाचे असणारे जे सांप्रदायिक अभ्यासक आहेत किंवा महंत आहेत त्यांनी सुद्धा या धाडीच्या संदर्भामध्ये उल्लेख करून ठेवलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे वाङ्मय आहे ते देवनागरीमध्ये प्रारंभी लिहिलं गेलं असेल पण ते नंतर सांकेतिक लिपीमध्ये बद्ध झालेलं होतं. आता हे सांकेतिक लिपीमध्ये बद्ध झालेलं असणं हा एक वेगळा भाग आहे. पण मग आता कोणत्या सांकेतिक लिपीमध्ये हे वाङ्मय बंदिस्त झालं किंवा बद्ध झालं तर त्याला आपल्याला काही एक नावं सांगता येतील. म्हणजे ही सगळ्यात परिचित असणारी नावं आहेत म्हणून फक्त एक 2-3 नावांचा मी उल्लेख करतो. सकळ आहे, सुंदर आहे, पारमांडल्य आहे, यासारख्या असणाऱ्या ज्या लिप्या आहेत या लिप्या महानुभावीय ग्रंथकारांनी उपयोगामध्ये आणल्या आणि या सगळ्या उपयोगात आणलेल्या ज्या लिप्या आहेत या लिप्यांमधून हे वाङ्मय जे होतं ते वाङ्मय बंदिस्त झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि इथं मला एक महत्वाची गोष्ट जाणवते की महानुभावीय सगळ्या वाङ्मयाची निर्मिती जशी आहे त्याच पद्धतीने सांकेतिक लिप्यांची निर्मिती सुद्धा महानुभावीयांनी केलेली आहे. ते श्रेय त्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे पण त्याच्याविषयीची चर्चा फारशी होते असं मला वाटत नाही. आता लिपी हा जो आहे तो वाङ्मय व्यवहाराचा असणारा एक महत्वाचा भाग आहे. वाङ्मय हे भाषेमध्ये फुलत असतं पण ते लिपीमध्ये बद्ध केलं जातं. म्हणजे आपण कविता लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, हे जरी समजा खरं असलं तरी हे सगळं आपल्याला हे लिपीमध्ये बद्ध झालेलं आहे. आणि हे जसं लिपीमध्ये मराठीतलं वाङ्मय बद्ध होतं त्याच पद्धतीने महानुभावीयांनी अगोदर देवनागरीमध्ये लिहिलं गेलेलं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय आपल्या लिप्यांमध्ये बद्ध केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये येईल की सुरुवातीला मौखिक परंपरा होती. या मौखिक परंपरेमधनं हे जे वाङ्मय आहे ते लिखित परंपरेमध्ये आलं आणि ज्या लिखित परंपरेमध्ये आलं त्याच्यामधनं पुन्हा एकदा ते महानुभावांनी स्वतःच्या स्वतंत्र अशा सांकेतिक लिपीमध्ये नेलेलं आहे. ही जी क्रिया आहे ही क्रिया किंवा ही असणारी जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. एक वेगळं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की आपल्याला शिलालेख माहीत असतात. हे जे शिलालेख आहेत या शिलालेखांवरती सुद्धा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी ब्राह्मी लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी या शिलालेखांचं वाचन केलेलं आहे म्हणजे मिरासिन सारखे असणारे मोठे अभ्यासक असतील त्यांनी सुद्धा याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत की ब्राह्मी लिपीचा वापर तिथं केलेला आहे. तुम्हाला लेखन करायचं असेल तर लिपी महत्वाची असते आणि ते आपल्याला विसरता येत नाही. महानुभावांच्या संदर्भात जर समजा आपण विचार केला तर असं आपल्याला लक्षामध्ये येईल की त्यांनी सकळा आणि सुंदरा या लिप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. कदाचित म्हणूनच सकळा लिपीचं प्रशिक्षण इथं दिलं जातंय असं मला वाटतं. या ज्या लिप्या आहेत त्या लिप्या एकतर गुप्त लिप्या किंवा सांकेतिक लिप्या या नावाने ओळखल्या जातात. त्या गुप्त तरी आहेत किंवा सांकेतिक तरी आहेत. या लिप्या आपण जर समजा शिकलो याचा फायदा आहे. आता या लिप्या जर समजा आपण शिकलो तर त्याचा फायदा असा आहे की महानुभावीयांचं असणारं मोठ्या प्रमाणात जे अप्रकाशित वाङ्मय आहे ते अप्रकाशित वाङ्मय विपुल प्रमाणामध्ये पुन्हा एकदा प्रकाशात आणता येऊ शकतं. हे जे काम आहे हे काम अत्यंत महत्वाचं असणारं काम आहे.
या लिप्यांमध्ये हे वाङ्मय बंदिस्त झाल्याने ते इतरांना ज्ञात होऊ शकलेलं नव्हतं, ही सुद्धा असणारी एक वस्तुस्थिती आहे. महानुभावीयांची ग्रंथसंपदा मराठी साहित्यापासून खूप दूरवर राहिली, अपरिचित राहिली, दुर्लक्षित राहिली, याचं असणारं हे एक कारण आहे. डॉक्टर मंचरकर यांनी त्यासाठी म्हणून वाङ्मयाचा बंदिस्त व्यवहार आणि वाङ्मयाचा खुला व्यवहार, आता हा बंदिस्त व्यवहार आणि खुला व्यवहार अशा दोन्ही गोष्टी जर समजा आपल्याला बघायच्या असतील तर त्या आपल्याला महानुभाव साहित्यातच बघता येतात. कारण त्यांनी हे सगळं वाङ्मय त्या लिप्यांमध्ये बद्ध केलेलं होतं. या संदर्भामध्ये मराठीमध्ये काही अभ्यासक आहेत की ज्यांनी चांगले प्रयत्न केलेले होते. मी काही अभ्यासकांची नावं सांगतो की प्रातिनिधिक नावं आहेत आणि ते या पंथाशी किंवा संप्रदायाशी संबंधित असतीलच असं सुद्धा नाही. विका राजवाडे असतील, गोका चांदोरकर असतील, वि ल भावे असतील, ह ना नेने असतील, वाना देशपांडे असतील, शंभो तुळपुळे असतील, विभी कोलते असतील, युम पठाण असतील, अ का प्रियोळकर असतील, ही जी नावं आहेत मराठीमधली, या सगळ्या लोकांनी केलेलं जे काम आहे या लिप्यांच्या संदर्भातलं ते महत्वाचं काम आहे. म्हणजे हे वाङ्मय मिळवण्याच्यासाठी त्यांना काय पाहिजे होतं, तर त्यांना महानुभावी यांनी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे, पण ती ग्रंथसंपदा अन्य लोकांना मात्र माहीत नाही. जर समजा ती ग्रंथसंपदा अन्य लोकांना माहीत नसेल तर ते सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे आणि हे चांगल्या पद्धतीचं वाङ्मय जे आहे ते लोकांच्या समोर नेण्यासाठी म्हणून या सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत असं आपल्याला म्हणत आहे. या अनेक जणांनी, म्हणजे आता ज्या अभ्यासकांची मी नावं घेतली याच्यापैकी काही अभ्यासक असे आहेत की यांनी स्वतंत्रपणाने महानुभावांपर्यंत ते जाऊन पोहोचले त्या काळामध्ये आणि त्या लिप्या उलगडण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं काही करत असताना तो प्रारंभीचा काळ आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागेल. आपल्याला असं सहजपणाने लक्षामध्ये येईल की महानुभावी यांनी त्यांना सहकार्य केलं. असे काही गोष्टी असू शकतात की काही लोकांनी त्यांना वाङ्मय दिलं सुद्धा नसेल. म्हणजे महानुभावांच्या मठांमधनं आश्रमांमधनं असणारं हे जे वाङ्मय आहे ते काहींना मिळालं सुद्धा असेल, काहींना कदाचित मिळालं सुद्धा नसेल. एक उदाहरण म्हणून फक्त मी सांगू इच्छितो, ज्यांना मी प्रातस्मरणीय मानतो, प्रातपूजनीय मानतो असे श्रद्धेय नागराज बाबा, जे श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे आहेत, त्यांनी अनेकांना या संदर्भात मदत केलेली आहे. म्हणजे डॉक्टर बी कोलतेंसारखी जी मंडळी असतील त्या बी कोलतेंसारख्यांना सुद्धा त्यांनी अनेक पोथ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. किंवा सोनपेठकर बाबांनी अलीकडच्या कालखंडामध्ये जे लेखन केलेले, जे आता प्रकाशात यायचे अजून, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यातला काही भाग ज्या वेळेला मी वाचला त्यावेळेला माझ्या असं लक्षामध्ये आलं की संवत्सरच्या आश्रमामधून सुद्धा बी कोलतेंसारख्या अभ्यासकाला वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या मिळालेल्या आहेत. आता या पोथ्या मिळण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काही सांगितलेलं असणं शक्य आहे, पण आपण हे सगळ्याच्या सगळं बाजूला सोडूया. महानुभावीय असणारे जे महंत आहेत त्यांचं असणारं सहकार्य आणि आपले असणारे मराठीतले अभ्यासक यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. असो, हे माझं खरं म्हटलं तर एक पूर्वारंभीचं असणारं जे असणारं विवेचन होतं. आता याच्या पुढे जाऊन मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आपण सगळेजण सकळ लिपीचं प्रशिक्षण घेत आहात ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. असं की मी एक महत्वाचं महानुभावांच्या लिप्यांच्या संदर्भामध्ये जे काही आम्ही काम केलेलं आहे त्याच्या संदर्भात मला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. 2006 साली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये रुजू झालो. आता कदाचित माझी नेमणूक जी झालेली होती ती नेमणूक कदाचित यांचा आपल्याला कशासाठी उपयोग होऊ शकतो बुवा, तर यांच्या अभ्यासाचा विषय हा मध्ययुगीन आहे आणि त्यांची जर समजा या वाङ्मयाच्या संदर्भामध्ये आस्था असेल तर या विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये जी महानुभावी यांची हस्तलिखितांची पोथीशाळा आहे त्या पोथीशाळेला काही एक काम त्याचं पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला या व्यक्तीचा उपयोग होऊ शकेल असं कदाचित त्या समितीला वाटलेलं असावं आणि म्हणून त्यांनी माझं सिलेक्शन केलं.
कारण कुणी गॉडफादर नव्हतं माझ्या पाठीमागे, आणि माझं सिलेक्शन मात्र झालं. आता आपल्याला असं लक्षात येईल की विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये ही हस्तलिखित होती. होती असं म्हणण्याचं कारण असं आहे की सध्या ती आहेत, पण आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये ती हस्तलिखित अतिशय सुरक्षित पद्धतीने ठेवलेली आहेत. आणि मोहन बाबुळगावकरच सध्या खरं म्हटलं तर त्याच्या जतन संवर्धनाचं काम करतात, असंही आपल्याला लक्षामध्ये येईल. आता पूर्वी या पोथ्यांचं जे व्यवस्थापन करायचं होतं, जतन संवर्धन करायचं होतं, त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे 2 रिसर्च स्कॉलर्स होते, त्या पोस्ट होत्या आपल्याकडे. आणि त्या ज्या 2 पोस्ट आहेत त्याच्यावरती जी 2 माणसं काम करत होती, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. म्हणजे पोथी एका विशिष्ट पद्धतीने बांधली जाते. ज्याला पोथी बांधता येत नाही त्यांनी ती पोथी उकलू नये. कारण जर समजा तुम्ही पोथी उकलली तर पोथी उकलल्याच्या नंतर तुम्हाला त्याच पद्धतीने बांधता येईल याची सुद्धा शक्यता नाही. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी हस्तलिखित आहेत बुवा, या हस्तलिखितांकडे आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. महानुभाव पंथांनी खरं म्हटलं तर काम केलेलं नाहीये असं मी म्हणतो. म्हणजे ते अतिशय नम्रतेने माझं सांगणं आहे. परदेशांमध्ये अशा प्रकारची जी हस्तलिखित असतात, या हस्तलिखितांचं जतन करणं, संवर्धन करणं, त्याची नीट पद्धतीने व्यवस्था करणं, याच्यासाठी म्हणून कोट्यवधी रुपयांचं अनुदान दिलं जातं. आपण त्या दिशेने फारसे प्रयत्न केलेले आहेत असं मला वाटत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. जर महानुभाव ग्लोबल या अनुषंगाने पुढे जात असेल, त्यांच्याकडे जर समजा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड या दृष्टिकोनातनं करण्याची ताकद असेल, तर या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. असो, मी ज्या वेळेला या पोथी शाळेमध्ये गेलो त्यावेळेला या पोथी शाळेची असणारी जी अवस्था होती ती अतिशय भयानक होती. म्हणजे सगळ्या पोथ्या अशा एका ठिकाणी डम केलेल्या होत्या. गोदरेजची जी जुनी पूर्वीची जी कपाटं होती त्या कपाटांमध्ये त्या पोथ्या सगळ्याच्या सगळ्या कोंबलेल्या होत्या. आता या पोथ्यांचं काय करायचं बुवा असा प्रश्न माझ्या समोर आलेला होता. आणि विद्यापीठातल्या कुलगुरूंनी मला सांगितलं की तुम्हाला हे अतिरिक्त काम आम्ही देणार आहोत. ठीक आहे म्हटलं. पोथी शाळा उघडली, मी आतमध्ये गेलो आणि ज्या वेळेला बाहेर आलो माझे दोन्ही हात असे पूर्णपणाने पांढऱ्या पांढऱ्या सगळ्या धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये मी बाहेर आलो. ते काय असावं असा प्रश्न मला पडला. या पोथ्यांचं जे संकलन केलेलं आहे आमच्या पोथी शाळेमध्ये ते प्रामुख्यानं डॉक्टर युम पठाण यांनी केलेलं आहे. पण एकट्या डॉक्टर युम पठाण सरांचंच मी नाव घेतो असं नाही, त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे काही सहकारी आहेत, त्यांना सुद्धा काही पोथ्या मिळालेल्या आहेत. हे सोडून महानुभाव पंथाचे असणारे कवले बाबा देशमुख यांचा उल्लेख करणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. या कवले बाबा देशमुखांनी सुद्धा या संदर्भामध्ये काम केलं. ज्या कालखंडामध्ये अनुदान दिलं जात नव्हतं, ज्या कालखंडामध्ये प्रवासाचा फार मोठा सुकर अशा पद्धतीचा कालखंड नव्हता, अभावग्रस्त अशा पद्धतीचं वातावरण होतं, त्यावेळेला डॉक्टर पठाण यांनी हे काम केलेलं आहे, याची आपण नम्रतेने नोंद घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे कवले बाबा देशमुख आणि डॉक्टर युम पठाण यांना द्यावे तेवढे धन्यवाद खरं तर कमीच आहेत. आता मला डॉक्टर पठाणांकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की सर हा असा असा माझा अनुभव आहे. ते म्हणाले बडवे त्या सगळ्या पोथ्यांना आपण इंजेक्शन दिलेलं आहे. आता तोपर्यंत मला हे माहितीच नव्हतं की पोथ्यांना इंजेक्शन दिलं जातं बुवा. तर मग पोथ्यांना इंजेक्शन दिलं जातं. ते म्हणाले डीजीटी पावडर कशी असते आपली त्या पद्धतीची एक पावडर असते, त्या पावडरचं इंजेक्शन दिलं जातं जेणेकरून ही जी पानं आहेत ही पानं याला जी वाळवी लागते ती वाळवी लागणार नाही आणि त्यातून आपलं जे जीर्णशीर्ण होत चाललेलं आहे ती पानं वाचू शकतील. आता कशी आहे म्हणे अवस्था, मी म्हटलं सर पान असं उचललं की त्याचे 2 तुकडे, ही अशी अवस्था आहे. आम्ही काही प्रयत्न त्या संदर्भामध्ये करत होतो. म्हणजे अशी एक व्यवस्था असते की ज्या वेळेला एखाद्या समजा तुमचं गोदरेजचं कपाट आहे असं, या गोदरेजच्या कपाटाच्या मध्यभागी ज्या वेळेला तुम्हाला पोथी ठेवायची असते तर ती पोथी ठेवत असताना एका वेळेला फक्त एकच पोथी असली पाहिजे.
दुसरी पोथी त्याच्यावरती ठेवायची नाही. जर समजा ती आपण दुसरी पोथी ठेवण्याचा जर समजा आपण प्रयत्न केला तर ती पानं जी आहेत ती खालची ती अधिकाधिक जीर्ण होत जातात. आमच्याकडच्या पोथ्यांचं हे असं होणं काही फारसं विशेष नव्हतं, पण तरीही अनेक पोथ्या अद्यापही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की कधी कधी दोन एक पान जे आहे ते दोन असं जिलेटिन सारखं, जिलेटिन पेपर सारखे पेपर्स असतात, दोन जपानी पेपर्स आहेत ते, आणि त्याच्या मध्यभागी एक एक पान ठेवायचं असतं. असा एक एक पान जतन करून ठेवणं हा जो भाग आहे ना, याच्यासाठी म्हणून कोट्यवधींचा निधी दिला जातो. म्हणजे हे का करायचं तर त्याचं कारण हे आहे असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकेल. आता हे सगळं वाङ्मय जतन करून ठेवायचं काय आहे त्याच्यामध्ये. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अनेक ठिकाणी मध्ययुगीन साहित्याचा अभ्यासक म्हणून ज्या वेळेला मी जातो त्यावेळेला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. तुम्ही राहतात 21व्या शतकामध्ये, तंत्रज्ञानाचा एवढा स्फोट झालेला आहे आणि मग हे कालबाह्य झालेलं वाङ्मय याचा काय उपयोग आहे, हा प्रश्न असतो. हा प्रश्न अनेकांना पडतो. पण एक लक्षात असू द्या की आज सुद्धा आपल्याला असं लक्षामध्ये येईल की स्त्रियांनी कशा पद्धतीने काम करावं, स्त्रिया कशा असल्या पाहिजेत. चक्रधर आणि महदंबा, सर्वज्ञ चक्रधर आणि तपस्विनी महदंबा यांच्या संदर्भात जर समजा आपण विचार केला तर आपल्याला ते लक्षामध्ये येईल. तुम्हाला सगळ्यांना माहित असणारं वाक्य तेच सांगतो, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक. आता स्त्रीने चर्चक असलं पाहिजे, स्त्रीने जिज्ञासू असलं पाहिजे, हे 13व्या शतकामध्ये कोणी सांगितलेलं आहे? ते सर्वज्ञ चक्रधरांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी धर्माच्या अनुषंगाने सांगितलेलं असेल, पण त्यांनी सांगितलं, त्यांनी स्त्रीचा विचार केला, आणि त्यांनी जर समजा स्त्रीचा विचार केलेला असेल तर त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला या हस्तलिखितांमध्ये आणखीन असे काही पुरावे मिळतात का हे शोधता येईल. म्हणजे वाङ्मय इतिहासामध्ये असणारी ही एकच नोंद आहे. ही नोंद सोडून सुद्धा आणखीन काही पुरावे आपल्याला गोळा करायचे असतील तर त्यासाठी म्हणून आपल्याला हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला हे सगळा अनुभव जो होता तो अनुभव वाईट होताच. मग असं ठरवलं की आता आपल्याला याचं डिजिटायझेशन करायचंय. मग काय केलं तर अगोदर ती पोथीशाळा, ती जी खोली आहे आमची, ती पूर्णपणाने साफ केली, तिथं मॅट टाकलं, वेगळ्या पद्धतीची कपाटे आम्ही आणली. विद्यापीठाला असं सांगितलं की आम्हाला कॉम्प्युटर्सची गरज पडणार आहे, प्रिंटर्सची गरज पडणार आहे. मग 4 कॉम्प्युटर्स आम्हाला मिळाले, 2 प्रिंटर्स आम्हाला मिळाले, आणि त्याच्यावरून आम्ही डिजिटायझेशनचं काम सुरू केलं. हे डिजिटायझेशनचं काम ज्या वेळेला आम्ही सुरू केलं त्यावेळेला कुणी फारसे तंत्रज्ञ वगैरे नव्हते, तर आमचेच विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. मी नाव सांगेन तुम्हाला, कैलास कळकटे यांनी हे काम केलेलं आहे, उत्तरेश्वर सुरवसे यांनी हे काम केलेलं आहे, कांबळे मॅडमना माहिती आहेत ते. आपले योगेश मुनी शेवडीकर हे जे आहेत त्यांनी सुद्धा हे काम केलेलं आहे. विद्यार्थी आहेत ते माझे. तर आता मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की या मुलांनी हे सगळंच्या सगळं काही काम केलं, आणि हे काम केल्याच्या नंतर गंमत अशी झाली की विद्यापीठ ही विद्यापीठे असतात. अचानक माझ्याकडनं ते काम काढलं गेलं, ते काम अपूर्ण अवस्थेमध्ये राहिलं, ते तसंच राहिलं, आणि पोथीशाळेचेच प्रश्न निर्माण झाले. आता महानुभावी यांची ही हस्तलिखित म्हणजे माझा जीव आतून तुटत होता की आता हे काय होणार. मी कुलगुरूंना बोलत होतो, ते म्हणे सर बरोबर आहे तुमचं, आपण काहीतरी व्यवस्था करूया, आणि त्यातला बाकीचा सगळा भाग जो आहे तो आपण बाजूला सोडू, पण ती सगळीच्या सगळी हस्तलिखित जी आहेत ती आमच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये नेण्यात आली. ही जी हस्तलिखित आहेत ही हस्तलिखित आज अत्यंत सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहेत. जे तुम्हाला शिकवणारे मोहन बाभुळगावकर तुम्हाला त्याच्या संदर्भात अधिक चांगलं सांगू शकतील, पण फार क्वचित हस्तलिखितांना 24 तास एसी मध्ये राहण्याचं भाग्य लाभतं. आमच्या विद्यापीठामध्ये असणारी ही जी हस्तलिखित आहेत ही 24 तास एसी मध्ये असतात, आणि तिथं त्याचं योग्य त्या पद्धतीचं नियोजन करण्याचं काम सध्या आमचे मोहन बाभुळगावकर जे आहेत ते मोहन बाभुळगावकर करत असतात. आता इथं या दरम्यान
आणखीन एक घटना अशी घडली की मी विभाग प्रमुख झालो. मग पोथ्यांविषयीचं असणारं माझं प्रेम उफाळून आलं की याच्या संदर्भामध्ये आता आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण धडपड करीत राहणं हे महत्वाचं आहे. अनेक जणांनी यासाठी म्हणून प्रयत्न केलेले आहेत. आपला किमान एक खारीचा वाटा तर नको. या खारीच्या वाट्यासाठी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही एक 6 महिन्याचा एक प्रशिक्षणाचा एक कोर्स खरं म्हटलं तर डिझाईन केलेला होता. 6 महिन्याचा असणारे एक प्रशिक्षण द्यायचं असं ठरवलेलं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून मला सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर ती मोहन बाबुळगावकरांनी केली. आम्ही दोघांनी मिळून खरं म्हटलं तर त्या गोष्टी केलेल्या आहेत. आता त्याच्या समोर त्याची स्तुती करणं हे त्याला आवडणार नाही हे खरं जरी असलं तरी ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला त्याला द्यायलाच पाहिजे ना. तर मोहन बाबुळगावकरांना ते क्रेडिट द्यायला हवं. हे ज्या वेळेला आम्ही केलं त्यावेळेला काही गोष्टी आमच्या डोळ्यासमोर होतात. आपण प्रशिक्षण घेतात म्हणून या गोष्टी मुद्दा म्हणून मी सांगतोय. जे हे बाबुळगावकरांच्या बोलण्यामध्ये याचा विस्तार तुम्हाला पाहायला मिळेल निश्चितपणाने. या ज्या बाबी आहेत त्या कोणत्या आहेत? एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पंथाची बारकाईने ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कुणी हे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथकारांचा उल्लेख तिथं असणं, मग त्या ग्रंथकारांचा परिचय असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर या ग्रंथकार आणि कवींचा असणारा जो स्थूल परिचय आहे तो त्यांच्या वाङ्मयाचा स्थूल परिचय आपल्याला माहीत असणं करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लिप्यांची असणारी जी संकल्पना आहे ती संकल्पना सुद्धा जाणून घ्यायचं आणि लिप्यांचा असणारा जो कोणता इतिहास आहे तो इतिहास सुद्धा आपण अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे. कालच्या बीज भाषणामध्ये कदाचित याविषयीची सविस्तर चर्चा झालेली असणं शक्य आहे. पण महानुभावीय लिप्यांचा स्वतंत्र इतिहास हा सुद्धा मांडण्याची आवश्यकता आहे. ते आमच्या डोळ्यासमोर होतं. आम्ही करू काही शकलो नाही हा भाग सोडून द्या तुम्ही. महानुभाव पंथातील लिप्या आणि त्या लिप्यांमध्ये बद्ध झालेले ग्रंथ याची असणारी एक सूची तयार करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की हस्तलिखितांच्या किंवा पोथी शाळेमध्ये आमच्या जेवढी हस्तलिखित आहेत त्याच्यामध्ये एकाच ग्रंथाची वेगवेगळी हस्तलिखित वेगवेगळ्या प्रती आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची संख्या कदाचित वाढते. पण मग या प्रती जर समजा भिन्न असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला पाठभेद लक्षात घेऊन त्याची पाठ चिकित्सा करून एक नेमकी असणारी प्रत तयार करता येऊ शकते. आता काही गोष्टी या गळाठ्यामध्ये आपल्याला सापडू शकतात. नवीन असणारे सुद्धा काही ग्रंथ आहेत. म्हणजे मला वाटतं चंद्रावळी वर्णनाचा उल्लेख मोहननी एकदा माझ्या समोर केला होता. चरित्र आबाब तिथं आहेत. काही गुढे सुद्धा तिथं आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला शोधत होतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला नरेंद्र कवी माझ्या हातामध्ये यायचा. जे नरेंद्र कवींचं असणार जे रुक्मिणी स्वयंवर आहे त्या रुक्मिणी स्वयंवराची असणारी जी कथा आहे ती त्या कथेच्या अनेक प्रती आपल्याला तिथं सापडू शकतात. असो, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सकळा लिपीचं जे प्रशिक्षण आहे हे सकळा लिपीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं. आता हे सकळा लिपीचं प्रशिक्षण कशा पद्धतीने द्यायचं त्याचे काही एक आडाखे आमच्या डोळ्यासमोर होते. उदाहरणार्थ या लिपीचं असणारं सैद्धांतिक विवेचन काय आहे. या लिपी म्हणजे रवळोबासांना का बरं हे करावंसं वाटलं आणि त्यांनी कशा पद्धतीने ते केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ती लिपी त्याचं लेखन करता यायला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष लेखन. तिसरी गोष्ट म्हणजे त्या लेखनाचा सराव. म्हणजे आज तुम्ही हे सगळं काही शिकत असताना तुम्हाला त्याचा सराव करण्याची अत्यंत गरज आहे. चौथा भाग आमचा असा होता की प्रत्येकाने एक प्रकल्प घ्यावा आणि तो छोट्याचा प्रकल्प घेऊन मग आपल्याला महानुभाव यांच्या वेगवेगळ्या आश्रमामध्ये जाता येऊ शकतं. आणि वेगवेगळ्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तिथे जर समजा काही आपल्याला पोथ्यांची उपलब्धी मिळाली तर आपल्याला ते काम करता येतं. पोथी शाळांना आपण निश्चितपणानं भेट देऊ शकतात. आणि मग या ज्या पोथ्या उपलब्ध होतील तर त्या पोथ्या कुठे कुठे उपलब्ध होऊ शकतात याची माहिती खरं म्हटलं तर कार्यशाळेमध्ये देता येणं आवश्यक आहे. मी एक 2-3 ठिकाणं सांगतो समजा तुम्हाला. म्हणजे मी वैयक्तिक ज्या वेळेला हस्तलिखितांच्या निमित्ताने किंवा एखाद्या ग्रंथाच्या निमित्ताने गेलो रिद्धपूरची असणारी राजमठातली जी पोथी शाळा आहे ती खूप मोठी आहे आणि तिथल्या प्रवीण दादांनी
अतिशय सुंदर पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी त्याचं जतन संवर्धन केलेलं आहे असं माझ्या लक्षामध्ये आलं. हे श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम आमचा, तो माझा घरचा आश्रम खरं तर. म्हणजे मी कोणत्या आश्रमाचा असा प्रश्न विचारला तर श्रीकृष्ण मंदिर हे आपल्याला सांगता येतं. तिथं संतोष मुनी शास्त्री आहेत किंवा आमच्या परमपूजनीय तपस्विनी सुभद्रा त्या सुद्धा आहेत. यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकते. आता परवा मोहननी मला काही सातारा फलटणच्या परिसरामधलं एक नाव सांगितलं होतं, ते असेल वांबोरीचा ऋषिराज बाबांचा असणारा आश्रम असेल, पैठणचा आश्रम असेल तिथे धाराशिवकर बाबा आहेत, किंवा सर्वज्ञ विद्यापीठ आहे माळे वाडगावला, तिथं सुद्धा आपल्याला काही गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. मला पाहता नाही आल्या, पण मी छिन्नस्थळीला गेलेलो होतो मोठ्या बाबांकडे. त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो, पण मी व्याख्यानाच्या निमित्तानं गेलेलो होतो आणि गर्दी खूप होती, त्यामुळे तिथं हस्तलिखित आहेत किंवा नाही मला माहित नाही. पण ही अशी काही ठिकाणं आहेत. आणि आमची पोथीशाळा म्हणजे आता लॉकडाऊनचा कालावधी आहे, पण लॉकडाऊन उठल्याच्या नंतर कधी काळी आता या प्रशिक्षणामध्ये जेवढे लोक सामील झालेले असतील त्यांनी एकत्रितपणे या पोथीशाळेला भेट देण्याची गरज आहे. डॉक्टर धर्मराज वीर हे आमचे असणारे जे ग्रंथपाल आहेत, हे ग्रंथपाल या कामासाठी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य देऊ शकतील आणि तुम्हाला फारशी अडचण कुठंच येणार नाही, कारण मोहन बाबुळगावकर तुमच्या बरोबर असतील. पण हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही, जोपर्यंत ही हस्तलिखित बघत नाहीत, तोपर्यंत या विभागातली म्हणजे या विषयातली म्हणूया आपण रुची जी आहे ती रुची वृद्धिंगत होणार नाही. महानुभावी यांचं हे जे लिप्यांचं जतन करून ठेवण्याचं काम, वाङ्मय जतन करून ठेवण्याचं काम आहे, ते लिप्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळे या ज्या लिप्या आहेत या लिप्या महत्वाच्या ठरतात. एक दोन गोष्टींचा उल्लेख फक्त मी आता करतो, कारण माझा वेळ कदाचित संपलेला असेल. बरोबर आहे का मोहन? लिप्यांचं प्रशिक्षण घेत असताना मी असं सांगितलं तसं लेखन परंपरेचं जतन करणं अत्यंत आवश्यक असतं. आता हस्तलिखितांच्या संदर्भामध्ये ग्रंथ लावणे असा एक शब्द प्रयोग केला जातो. श्रावणामध्ये लोक ग्रंथ किंवा पोथ्या लावतातच की, पण हस्तलिखितांचा ज्या वेळेला आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेला इथं त्याचा अर्थ काहीसा वेगळा असतो. म्हणजे इथं ग्रंथ लावणं म्हणजे काय, तर हस्तलिखित ग्रंथाचे यथार्थ वाचन करणे म्हणजे ग्रंथ लावणे. आता हा जो भाग आहे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण या कार्यशाळेमध्ये सुद्धा काही प्रयत्न करायला हवे. एक वेगळं उदाहरण देतो आणखीन एक, की मराठीमध्ये अळ हे अक्षर आहे, कमळ. ळ हे जे अक्षर आहे ते ळ हे अक्षर याच्या संदर्भात इतिहासाचार्य विका राजवडे यांनी असा एक आग्रही मुद्दा मांडला होता की ज्ञानेश्वरीमध्ये अळ हे अक्षरच नाही. हे त्यांनी मांडलेला मुद्दा आहे विका राजवाडे. आता विका राजवाड्यांसारखा म्हणजे अत्यंत बुद्धिमान असणारा माणूस आहे. आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की ळ हे जे अक्षर आहे ते 15व्या-16व्या शतकामध्ये आलेलं आहे. महानुभावांच्या सांकेतिक लिप्यांमध्ये ळ साठी एक वेगळं चिन्ह आहे आणि ळ साठी हे वेगळं चिन्ह असल्या कारणाने मराठीमध्ये ळ हे अक्षर 13व्या-14व्या शतकामध्ये होतं हे आपल्याला सिद्ध करता येतं. आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचं जे मत आहे ते मत सुद्धा आपल्याला फोडता येतं. आता हे उदाहरण मी सांगितलं याचं कारण म्हणजे असं आहे की श्रीराम कुलकर्णींच्या पुस्तकामध्ये हे उदाहरण नोंदवलेलं आहे. हे आपल्याला जरूर पाहता येऊ शकेल. महानुभावांच्या लिप्यांमुळे 13व्या शतकामध्ये असणारी जी मराठी आहे ती व्यावहारिक मराठी कोणत्या प्रकारची होती, लोकजीवनातली मराठी कोणत्या प्रकारची होती, हे समजून जर घ्यायचं असेल तर हे अत्यंत विश्वासार्ह असणारं साधन आहे. बाकीच्या अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भेसळ झाली, सरमिसळ झाली, लीळा चरित्रात ती होऊ शकलेली नाही. का होऊ शकलेली नाही, तर याचं कारण असे तो लिपिबद्ध असणारा ग्रंथ होता आणि तो या सगळ्या बाकीच्या विकृतींपासून दूर राहिला. त्या विकृतींपासून दूर राहिल्या कारणाने हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला मराठीच्या अभ्यासाचा एक भक्कम पुरावा म्हणून लक्षामध्ये घेता येतो. आता अगदी शेवटच्या टप्प्यावरती एका वाक्यामध्ये मी आता समारोप करतो
तो म्हणजे ही जी लिपी आहे, या लिपीच्या प्रशिक्षणामध्ये सगळ्या तरुण तरुणींनी अधिक सामील व्हावं असं मला स्वतःला वाटतं. प्राध्यापक तर होतीलच त्याच्यामध्ये सामील, किंवा महानुभावीय अभ्यासक जसे सामील होतील त्याच पद्धतीने महानुभावीयेतर असणारे जे कोणी अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सामील होणं अत्यंत गरजेचं आहे. देवनागरीच्या बरोबर एक लिपी जर समजा आपल्याला मिळाली, मला जर समजा आली, तर त्याचा असणारा जो आनंद असतो तो म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाला मिळणारा आत्मिक आनंद आहे असं आपल्याला म्हणता येईल. या आत्मिक आनंदामध्ये तुम्ही सगळेजण आत्ता सामील झालेले आहात, म्हणून तुम्हा सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि ही संधी, मला प्रश्न होता खरं म्हटलं ते जोडलं जाईल की नाही वगैरे, काय काय असतील ते प्रकार, पण ते शक्य झालं. मी तुम्हा सगळ्यांच्या विषयीचे ऋण प्रकट करतो. आपल्या सर्वांना मी मनपूर्वक दंडवत करतो.